नमस्कार मित्रांनो, मी निखिल बादल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल। मित्रांनो, अनेक दिवसांपासून काही कारणास्तव व्हिडिओ टाकता येत नव्हते, परंतु असंख्य मित्रांच्या आग्रहास्तव आज मी पुन्हा एकदा आपणा समोर आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे जागीर। होय, तो जागीर ज्याच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीमधले मराठी चित्रपट सृष्टीतले कलाकार चिन्मय मांडलेकर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहेत। अनेक मराठी चित्रपट सृष्टीतील सिनेनायक सिनेनायिका असतील, त्यांच्या सपोर्टसाठी आलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि काहींनी तर तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांवरच तोंडसुख घेतलेलं आहे। ज्यांनी कुणी चिन्मय मांडलेकर यांना ट्रोल केलेलं आहे त्यांच्या मुलाच्या नावावरून, त्या संदर्भात त्या ट्रोलर्सला बोललंच पाहिजे किंवा त्यांच्या विरोधात काही कमेंट्स केल्या पाहिजेत आणि चिन्मय मांडलेकरांना पाठिंबा दिला पाहिजे, अशा उद्देशाने आलेल्या काही मराठी सिनेतारकांनी अक्षरशः प्रेक्षकांची म्हणजे ट्रोल करणाऱ्यांची लायकीच काढली। तर याच विषयावर बोलण्यासाठी आपण आलेलो आहोत मित्रांनो। आता ते चिन्मय मांडलेकरांचा जो चिरंजीव आहे, ज्याचं नाव मांडलेकर परिवाराने जहांगीर असं ठेवलेलं आहे, एका मुलाखतीमध्ये चिन्मय मांडलेकर यांनी बोलता बोलता असं सांगितलं की मुलाचं नाव त्यांच्या जहांगीर आहे। त्यानंतर त्या मुलाखतीत बाकीचे मुद्दे काय मांडले ते विसरून गेली जनता आणि त्या एका मुद्द्यावरून एवढं प्रचंड प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात आलं चिन्मय मांडलेकर आणि त्यांच्या परिवाराला की बोलता सोय नाही। असंख्य लाखो लोकांनी चिन्मय मांडलेकरांना ट्रोल केलं, त्यांच्यावर टीका केली, का तर त्यांनी मुलाचं नाव जहांगीर ठेवलं। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर मुलाचं नाव किंवा आपले परिवारातील एखाद्या सदस्याचं नाव काय ठेवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एक 2-3 दिवसांपासून मी माझ्या अनेक मित्रांबरोबर चर्चा करत असताना सुद्धा आमचा सुद्धा हाच स्वर होता की मुलाचं नाव किंवा परिवारातील आपल्या सदस्याचं नाव ठेवायची ज्याची त्याची मर्जी आहे। परंतु चिन्मय मांडलेकरांनी मुलाखत दिल्यानंतर त्यांनी मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलंय असं जाहीर केल्यानंतर, आणि बरं आज नाही ठेवलं, ते मुलगा जवळजवळ 10-12 वर्षाचा झाला आहे असं काहीतरी, त्याच्यानंतर ज्या प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात आलं विचारता सोय नाही। काही जण टीका करतायत, काही जण पाठिंबा देत आहेत, परंतु विषय संपायचं काय नाव घेणं। काही त्यांचे सहकारी त्यांना पाठिंबा देताना तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांची किंवा जे त्यांना ट्रोल करतात त्यांची लायकीच काढली। मित्रांनो, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझे एक जवळचे मित्र आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, परंतु त्यांनी काल परवा बोलताना सांगितलं की जसं आपण राजकीय नेते असतील, सिने चित्रपट सृष्टीतील कलाकार असतील, क्रिकेटमधील मोठमोठे खेळाडू असतील नावाजलेले, हे सगळे जे असतात ते समाजातील सर्वसामान्य तरुणांसाठी आदर्श रोल मॉडेल असतात। बरेच जण त्यांना आपला रोल मॉडेल मानण्याचा प्रयत्न करतात, मानतात, जसं की सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली, रोहित शर्मा, MS किंवा चित्रपट सृष्टीमधील संजय दत्त असतील, गोविंदा असतील, नाना पाटेकर असतील, अनिल कपूर असतील, कितीतरी तरुणांचे हे म्हणजे गळ्यातले ताईत आहेत, त्यांच्याप्रमाणे वागायचा, बोलायचा, राहायचा प्रयत्न करतात लोक। आणि हे माझ्या मित्रांनी मला बोलता बोलता सांगितलं की हे जे असे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असतात हे मोठमोठे लोक, त्यांनी सुद्धा बोलताना, वागताना, समाजामध्ये राहत असताना आपल्या राहणीमानातून समाजाला आदर्श होईल असं वर्तन केलं पाहिजे, कारण की बरेच तुमच्या आमच्यासारखे लोक असतात जे त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतात। आज आपण जे म्हणतो समाजात आपल्या मुली असतील, आपले तरुण असतील, आपल्या ज्या मुली असतील त्या एकदम तोकडे कपडे घालतात। आपण बरेच जण म्हणतात की आपण हिंदू धर्मीय आहोत, टिकली घातली पाहिजे, टिकली कपाळाला लावली पाहिजे, बांगड्या घातल्या पाहिजेत, परंतु आजकालच्या मुलींना हा कमीपणा वाटतो। ही कशाची देण आहे मित्रांनो? तर हीच बॉलिवूडचे पिक्चर असतील, येणाऱ्या नवीन मालिका असतील, चित्रपट सृष्टीमधील कलाकारांचं वागणं असेल, बाहेर वावरणं असेल, त्यांचे कपडे असतील, त्यांचा पेहराव असेल, हे सगळं बघून आपण शिकत असतो मित्रांनो, त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतो। आणि जे मी सुरुवातीला म्हटलं की चिन्मय मांडलेकरांचा तो वैयक्तिक अधिकार होता,
की मुलाचं नाव काय ठेवायचं. परंतु माझ्या मित्रांनी जसं सांगितलं की हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत आहेत, त्यांना फॉलो करणारे लाखो लोक आहेत. आणि चिन्मय मांडलेकर प्रकाश झोतात कधी आले, ज्यावेळेस त्यांनी आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली. त्यानंतर खऱ्या अर्थाने चिन्मय मांडलेकरांना त्यांच्या कारकिर्दीचं सुवर्णयुग चालू झाल्याचं फील झालं आणि खऱ्या अर्थाने ते तिथून पुढे यशस्वी झाले, चर्चेत आले. त्याच्यानंतर त्यांना असंख्य कामं मिळत गेली. मित्रांनो, हे असं असताना ज्या शिवरायांची भूमिका साकारून त्यांना फेम मिळालं, ते प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. पैसा कमवला असेल त्यांनी, तो त्यांच्या कष्टाचे जेव्हा कमवला असेल. परंतु ज्या छत्रपतींच्या नावाने त्यांचं भूमिका साकारून तुम्ही एवढे प्रसिद्धीच्या झोतात आलात, तुम्ही एवढे सगळे म्हणजे जनतेच्या मनामनात पोचलात, त्या छत्रपतींची भूमिका इथून पुढे भविष्यात मी करणार नाही. का तर छत्रपतींची भूमिका केल्यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. माझ्या मुलाचं नाव मी जहांगीर ठेवलं. मुलाचं नाव जहांगीर आणि छत्रपती शिवरायांची केलेली भूमिका यांचा लोकांनी ताळमेळ लावला, त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला आणि मला ट्रोल केलं. म्हणून मला आणि माझ्या परिवाराला प्रचंड मनस्ताप झालेला आहे आणि भविष्यात मी यापुढे कधीही छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, अशी भूमिका चिन्मय मांडलेकरांनी घेतली. मित्रांनो, हे खरंच एक मराठी चित्रपटसृष्टीचा चाहता म्हणून किंवा चिन्मय मांडलेकरांनी ज्या पद्धतीने छत्रपतींची भूमिका साकारली होती, त्यानंतर चिन्मय मांडलेकरांचा एक फॅन झालो होतो. परंतु या त्यांच्या वक्तव्यानंतर अतिशय दुःख झालं मित्रांनो. आणि एक गोष्ट लक्षात आली की जे आपण सर्वसामान्य नागरिक या पडद्यावरील कलाकारांच्या नकली भूमिकांना, म्हणजे ते हिरो असतील, हिरोईन असतील, त्यांच्या नकली भूमिकांना पाहून त्यांचं अनुसरण करायचा प्रयत्न करतो, ते खऱ्या जीवनामध्ये किती नकली आणि विचारशून्य वागतात. जे छत्रपती तुम्हा सर्वांचे संपूर्ण देशाचे आराध्य आहे, ज्यांना परदेशात सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना एक प्रेरणास्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे, अशा छत्रपतींची भूमिका एका त्या जहांगीर या नावासाठी करणार नाही भविष्यात. म्हणजे किती हा फडतूसपणा आणि किती खालची विचारसरणी दाखवली आहे चिन्मय मांडलेकर साहेबांनी. खरं तर साहेब सुद्धा म्हणायचं नाही मला, पण काय आपले संस्कार आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या ह्याचं समर्थन करताना भविष्यात मी कधीही भूमिका करणार नाही, साकारणार नाही छत्रपतींची. अहो, तुम्हाला इथून पुढे भूमिका सुद्धा कोण देणार नाही छत्रपतींची. आणि तुम्ही जर याचा कदाचित कुठं काम केलं तर ते पाहायला सुद्धा आम्ही जाणार नाही. म्हणजे ज्या आम्हा प्रेक्षकांच्या जीवावर तुम्ही एवढे मोठे झालात, तुमचे परिवार असेल किंवा तुमचे सहकारी जे पाठिंबा देतात ते प्रेक्षकांची लायकी काढतात. मायबाप म्हणता ना प्रेक्षकांना तुम्ही, का फक्त मुलाखतीमध्येच म्हणता? प्रत्यक्ष जीवनात तुमच्या जीवनामध्ये प्रेक्षकांना काडीची किंमत नाही. मित्रांनो, याच्यातून आपण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की या रुपेरी पडद्यावरील कलाकारांना किती मान मरातब द्यायचं. अब्जाधीश झालेत लोक. साध्या हॉटेलमध्ये धुणे भांड्याचे काम करणारे, भांडी घासणारे कलाकार झाले आणि अब्जाधीश झाले. स्टेशनवर राहायला आलेले लोक कलाकार झाले आणि अब्जाधीश झाले. आता त्यांचा परिवार मांडलेकर कासार आहेत बहुतेक आणि त्यांच्या मिसेस ब्राह्मण. असं असताना जहांगीर हे नाव का ठेवलं? त्यांच्या मिसेसने काल परवा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं त्यांच्या पत्नीने की जहांगीर या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का ट्रोलर्सना? त्यांनी अर्थ सांगितला, जहांगीर म्हणजे जगजत्ता. अहो ताई, तुम्ही जो अर्थ सांगितला आणि आम्ही जो इतिहासात शिकलो की जहांगीर हा अकबराचा मुलगा होता, त्यांनी क्रौर्याच्या अनेक सीमा पार केल्या होत्या, निरपराध लोकांच्या त्यांनी हत्या केल्या, त्याच्या राज्यामध्ये हत्या घडवून आणल्या, ह्याच्यासाठीच आम्हाला जहांगीर माहिती आहे. जगजत्ता असंच जर नाव ठेवायचं होतं तर तुम्हाला भरपूर नाव आहेत आपल्या मराठीमध्ये. विजय, अजय, विक्रमादित्य, विक्रम, विश्वजित, जगजीत सिंग, अशी किती नावं सांगू मी? आता आठवत पण नाहीत नावं. आणि तुम्हाला ते जहांगीर नाव आवडलं. आपण जी वागतोय त्याचा तरी थोडाफार विचार करायचा ना. परत तुम्ही ज्यांना ट्रोलर्स
जे ट्रोल करतायत ते काय असंच ट्रोल नाही करत. तुम्ही ज्या पद्धतीच्या भूमिका रुपेरी पडद्यावर साकार करताय आणि तुमच्या प्रत्यक्ष जीवनात जसं वागतायत त्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही छत्रपतींच्या भूमिका साकारून पैसे घेताय, कमवताय, आयुष्य आरामात जीवन जगताय आणि तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जहांगीर वगैरे अशी नावं ठेवून म्हणजे तुमचे आदर्श ते आहेत म्हणायचं. हे फक्त पैशांसाठी आमच्या छत्रपतींना तुम्ही जवळ करताय म्हणायचं. म्हणून मित्रांनो, जे मी आताच म्हटलं की या कलाकारांवर किती विश्वास ठेवायचा, त्यांचं किती अंधानुकरण करायचं हे आता ठरवायची वेळ आलेली आहे. जो आपला समाज बिघडत चाललेला आहे, आपलं आचरण, विचार, आपली वागणूक, वर्तवणूक या कलाकारांना पाहून ते कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. असे चिन्मय मांडलेकर सारखे फडतूस कलाकार जे म्हणतायत की मी इथून पुढे छत्रपतींची भूमिका साकार करणार नाही. अरे बाबा, तुझ्यासारख्यांना छत्रपतींचे विचार, तुझ्यासारख्यांजवळ छत्रपतींचे विचार असूच शकत नाहीत. म्हणजे ज्या मुठभर लोकांना खुश करायसाठी तुम्ही प्रयत्न करताय, आता त्यांनी तुम्हाला भविष्यात कितीही कामं दिले तरी प्रेक्षकांनी तुम्हाला पाहिलं पाहिजे ना. लोक जे तुमच्या नावाने आता ओढले जात होते का तर तुम्ही छत्रपतींची भूमिका साकारून फेममध्ये आले होते, तुम्ही प्रसिद्ध झाले होते. पण आता जेवढी प्रसिद्धी मिळाली त्याच्यापेक्षा कितीतरी पट तुम्ही बदनाम झालेत आणि लोकांच्या मनात घुसलंय ते की बाबा छत्रपतींची भूमिका हा माणूस करणार नाही. तर आमच्या पुण्यामध्ये अमोलजी कोल्हे खासदार झाले फक्त आणि फक्त संभाजीराजांच्या भूमिकेतून सर्वसामान्य जनांच्या मनापर्यंत पोहोचले होते म्हणून. नाहीतर तसं बघा गेलं तर त्यांचं काम काय होतं, रातोरात आले आणि तिकीट घेऊन खासदारकीला उभं राहिले आणि खासदार झाले. फक्त छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेची कृपा. म्हणजे असं महाराष्ट्राचं, आमच्या देशाचं, जगाचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपतींची भूमिका तुम्ही त्या जहांगीर या नावासाठी करणार नाही म्हणताय. काय बोलायचं तुम्हाला. आणि खरंच नका ट्रोल करू अशा फालतू विचारांच्या लोकांना. काय करायचं अशांना ट्रोल करून? ज्यांच्या विचारातच किडे भरलेत, मेंदूत किडे भरलेत, त्यांना ट्रोल करण्यापेक्षा आपलं आचरण सुधारण्याचा प्रयत्न केलेला बरं. अशा लोकांच्या नादीच लागायचं नाही, अशांना पाहायचं सुद्धा नाही. आचरण तर त्यांचं दूरचा विषय. धन्यवाद मित्रांनो. मित्रांच्या आग्रहास्तव हा विषय केला होता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.